नमस्कार मित्रांनो, कसे आहेत? कसे आहात? आय होप मजेत असाल. करत आहे ब्लॉगची सुरुवात. त्याआधी तुम्हा सर्वांना सस्नेह प्रेमपूर्वक नमस्कार. पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मीराताई ब्लॉगमध्ये. आपली मीराताई. दुपारचे वाजले आहेत 3:25. आज लेट झालं. का लेट झाली? सकाळपासून दमच नाही आहे, अजिबात थांबले नाही आहे. आत्ताशी थोडंसं आपलं लावायचं चालू आहे, तरी अजून बरंच सामान राहिलेलं आहे लावायचं. अशा प्रकारे आज दुपारची धावपळ, दुपारची कामं, अजिबात आराम करायला वेळ नाही. काल पण आराम नाही केला, म्हटलं आज पण आराम नाही करायचा, करायचंच नाही. आराम नाही केलं तर होतं व्यवस्थित संध्याकाळपर्यंत. हळूहळू 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 आपलं एक 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 स्टेप बाय स्टेप चालू आहे. बघा किती गरमीने घामाघूम झाले. हा फॅनच लागत नाही किचनमधला. काय माहिती त्याच्यामध्ये काय झालं आहे. बोलवावं लागेल आता फॅन फिटरला. आपला ब्रुनो धाराडूर आणि पंढरपूर. ब्रुनो एकदम छान झोपलेला आहे, मस्त. ब्रुनोचं काय टेन्शन नाही आहे. चालू आहे आपलं एक एक काम. खिडक्यांना मी अशा गोण्या लावल्यात, कारण का आपले काचा अजून लागलेले नाही आहेत. असं वाटतं खर्च वेस्ट जाईल. काचा लागले तर आपल्या सगळं तोडफोड तर करावंच लागणार आहे, म्हणून काचा नाही लावल्या. आणि आता ह्या गोण्या लावल्यात, कारण असं आहे की आतमध्ये हवा येते म्हणून. एक एक करून चालू आहे आपलं काम. काय करा मला सुचतच नाही. सुरुवात कुठून करू, काय करू, काहीच सुचत नाही आहे. आता आपल्याला काहीतरी वेगळं करावं म्हटलं, खायला काहीतरी. असंच करून दाखवते तुम्हाला. संध्याकाळची साफ बघा, आमच्या जावा वगैरे इथे मस्त बसलेत. जावा बघा तर आरामच करत असतात. असं त्यांचे दिवस असतात आराम करायचे, आपले नाही आहेत म्हणून. काय आपले पण येतील. एवढं झालं की मला तरी काय काम आहे. असं बोरिंगचं पाणी आहे ना की लगेच ह्याला हे होतं, लगेच ह्याच्यावर साचून जातं. झाला फिल्टर खाली झालेला आहे. फिल्टर पण टाकते आता मी घासून. घेऊनच जाते आता फिल्टर घासायला. हे पहा कोंबड्या कशा अंड्या घालतात. किती अंडे आहेत? बे 2 4 बे 3 6 बे 4 8 बे 11. खुराड्याच्या वरती अंड्याची जागा केली. आता असंच अंडी भेटत नाही. एक 2 दिवस अंडी भेटत नाही. नाही बघा, भेटली की एवढीच भेटतात एकदम अचानक. अशा कोंबड्या अंड्या घालतात आपल्या, सांगत नाही अंड्या घालताना. आज पण एवढंच आभाळ भरून आलं एकदम. बघा आता पाऊसच येणार आहे असं वाटतं, आणि खरंच येईलच काय असं वाटतंय आम्हाला पण. आधीची एवढी अंडी आहेत. आधीची किती आहेत? 4 4 8. आधीची 10 आणि आताची 11. आपल्यात कोणी अंड खात नाहीये. काल ब्रुनोला मी 4 अंडी, सकाळी 2 अंड्याची ऑमलेट केलं भाकरीमध्ये, भातामध्ये. ते तरी दिवसभर खाल्लं नाही. वेस्ट गेलं माझं ते. 20 रुपये माझे वेस्ट गेले. 10 रुपयाला एक अंडं विकलं जातंय. आणि संध्याकाळी परत काल चिकन नव्हतं ना, संध्याकाळी पुन्हा मी 2 अंड्याचं ऑमलेट केलं. आणि उशिरा मी म्हटलं बघावं त्यांनी खाल्लं का नाही. त्यांनी नाही खाल्ला ते राईस. उशिराने मी एक भाकरी केली त्याला, तेव्हा तो जेवला. असा आमचा ब्रुनो आहे. आपली एवढी अंडी आपल्याकडे तयार झाली. ती एवढी अंडी मी ठेवते आता ही फ्रीजमध्ये. गुड इव्हिनिंग गाईज. संध्याकाळचे वाजले आहेत 6:50. 53 झालेत. सॉरी, 5:53 झालेत. 5:53. 6 वाजायला आलेत. आपण बघा सगळी आम्ही तयारी केली पाऊस येतोय म्हणून, आणि पाऊस राहिला यायचा. बघा आपला ब्रुनो कसा कोंबड्याच्या मागे पळतो. मी इकडे खायला टाकलं होतं त्यांना. बरंच तांदूळ टाकले. 2-3 मिनिटांमध्ये तांदूळ गट्टम. अरे शांत बस ना. ए बंदुडी महाराज, खाऊ दे ना त्याला. का तुझ्या वाटीतलं खातात का रे? टाकल्या
आपली डिश काढली वरची, डिशचा कॅमेरा गेला तर डिश आता कधी चालू होती काय माहिती. आता आपल्याकडे एखादी वस्तू बिघडली की चालू होणं इम्पॉसिबल असतं लवकर. देखो वो शाम हो रही है. 6 वाजले तरी एवढा उजेड असतो. जेव्हा दिवस लवकर मावळतो ना तेव्हा फार मज्जा आहे. वर्करांची फार मज्जा आहे, शेतात कामं करणाऱ्यांची. त्यांना 5लाच सुट्टी, 5:30ला. आता असं दिवस मावळेपर्यंत लोक काम करून घेतात. आणि आता अशी लवकरच सुट्टी भेटते. कसा ब्रुनो सुखावलाय. बाबा बाबा बाबा, काय तिकडे ढग भरून आलेत, काय पाऊस आहे. कोंबड्या बघा आपल्या, ह्या कोंबड्यांना बघा. कोंबड्यांना मला फार इच्छा होती कोंबड्या पाळायच्या म्हणून पाळल्या बरं का कोंबड्या. पण आता नको वाटतं कोंबड्या पाळायला. कारण काय, त्यांना विकायचं असतं ना. कोंबड्या मोठे झालं की विकायला म्हणजे काय, कटिंग कापायला खातात लोक. नको वाटतं हे पाप कोणी घ्यावा. एवढं त्यांना लहानापासून वाढवा, त्यांचा गोमूत काढा लहान मुलासारखं. परत त्यांना लोक कापायला घेऊन जातात. हा हे एवढं बाद झालं. आता काय कोंबड्या बिंबड्या आपल्याला करायच्या नाही. अंड्यासाठी मला करायच्या होत्या. मला काय माहिती यांना कोंबडेच होतील. मला वाटलं यांना कोंबडी पण होऊ शकते ना. पण का बरं यांना कोंबडे झाले. कोंबडे आणि कोंबडी दोन्ही झाले मिक्स. 6-7 कोंबडे कसे मारामारी करतात बघा. ते बघा जाम मारामारी करतात. कोंबडा इतका आगाव आहे ना कोंबडा का बस. बघा ती कोंबड्याच्या कशा मागं लागलाय. बारीक कोंबड्या मोठ्या कोंबड्याच्या मागं लागतो, उडून मारतो. हे बघा हा सगळ्यात हा कोंबडा पहिले आणलेला. ह्याला तर विकणारच नाही. असंच याला म्हातारा होऊ दे, मरू दे जागेवर. मला नाही विकूशी वाटत. हे का विकायचे. लय भांडणं करतात हे. 2 तर तिकडेच गेले पळत भांडणं करतात. फार भांडणं करतात. हा बारकाय, ह्याला बारके मारतात कोंबड्याने. ह्या कोंबड्याचा विशेष काय माहिती आहे का. मला हा कोंबडा का विकूशी वाटत नाही. आपण काय खायला टाकलं ना हा खात नाही. तोंडात घेतो, खाली टाकतो, टॉक 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 करतो. सगळ्या कोंबड्याला बोलवतो. पण कधीच हा पटापट खात नाही. सगळ्या कोंबड्याला खाऊन देतो हा. आणि हा शेवटी खातो. ते बघा तिकडं 2 पैलवान कुस्ती केलेली बघा. ते बघा तो तिकडं उभा आहे. ते बघा तो हा हे बघा ह्याला मारायला. ते बघा आता त्या कोंबड्याला मारायला तिथं नाही, पाणी प्यायला लागले आता. बघा ते बघा कसे भांडण करतात. काय करावं गडे यांचं. हा कोंबडी अजिबात भांडण करत नाही. कोंबडी भांडण करत नाही. कोंबड्या भांडण करतात. माणसं भांडण करत नाही. बायका भांडण करतात. काय सगळं लावले रीत काय माहिती देवानी. पण पाऊस पडल्यामुळे बघा आपली सदाफुली किती मोठी बहरली बघा. बहरायला सदाफुली. आणि हे सगळे ही झाडं पण बरीच आहे. आता इथे एवढी फुलं येतील ना. शेवंतीची फुलं फार फुलं येतील आता छान पाऊस पडल्यामुळे. ते बघा ती पण शेवंतीच आहे. एक भेंडी कशी काय तिथं राहिली काय माहिती. ही भेंडी आहे, एक भेंडी आली तिला. ह्याला पण खूप छान ऑरेंज कलरची फुलं येतात. हे पण शेवंती. हे जळालं होतं. बापरे, मी तर आजच पाहते. मला तर फारच आनंद झाला बाई. मला तर माहितीच नव्हतं हे झाड पण आहे म्हणून. हे आम्ही आणलेलं हे. मी म्हटलं हे जळालंच की काय. जळालं नाही. हे मोरपंखी आहे की. ह्यांनी तुळस अंगावर पडते म्हणून तुळशीला हे लाकडाचं असं हे केलंय सपोर्ट. छान आहे हे झाड, मोरपंखी झाड. मी म्हटलं जळालंच की काय. आहेत झाडं, बरीच झाडं काय आहे. ही मला वाटतं ही पांढरी जास्वंदी आहे, सफेद जास्वंदी. अशा प्रकारे ह्याने हे पण छान आहे. शोचं फुलं येतात ह्याला. हे कोणते काय माहिती. हे चिक्कूचं आहे की काय. चिक्कूच असावा. हे फुलांचं झाड मला फार आवडतं. पण ह्याला अजून बहरच नाही आलेला. ह्याला मरून कलरची झेंडूपेक्षा भारी फुलं येतात मस्त. एक पाकळीला एक गुच्छ असतो याला. नक्कीच तुम्हाला मी दाखवेन. आल्याशिवाय राहणार आहे का. कुंड्यातले काढून अशी टाकलीत फुलं.
हे अशी झाडं टाकलं. आणि ही झेंडूची झाडं ना आपण अशी देवाची फुलं इथं जे असतात ना देवाची दुसऱ्या दिवशी आम्ही इकडे टाकायचो, तर तेच इकडं आलेली आहेत दुसऱ्या दिवशी. झेंडू पावसाळ्यामध्ये पटापट झेंडू येतील, लवकर येतील ह्यावेळेस, आपल्याला फुलं भरपूर होतील. पहा कसा पाऊस पडतोय त्या साईडला. हे त्या गावाला पाऊस पडतोय. आता ते मला काय सांगता यायचं नाही कोणतं गाव आहे, जवळच्याच तिकडे कुठेतरी असणार आहे. एवढा पाऊस पडतोय. पहा संध्याकाळचं क्लायमेट कसं आहे. आता थोडंसं वेगळं होतं, मग अशी मी आंघोळीला गेले तेव्हा एकदम छान होतं. एकदम म्हणजे एकदम छान. बाहेर असं वाटत होतं मी कधी बाहेर येते. पण मी येईपर्यंत हळूहळू ते वातावरण चेंज झालेलं आहे. ब्रुनो, आपला ब्रुनो खूप छान वाटते संध्याकाळी. दुपारी फार गरम होतं, आता बघा कसं वाटतंय. पावसाचं वातावरण असं आहे. नंतर मग घाई होते म्हणूनसाठी आम्ही गाया आपल्या आतच बांधल्या, शेडमध्येच बांधल्या लगेच. तो एक दुसरा डॉगी येऊन गेला आत्ताच. ब्रुनो लगे गुरगुर. का रे बाळा, का इकडे 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 इकडे. अरे हा गावचं सुखच वेगळं आहे, वेगळंच. आता पाऊस आला ना, आता छोटे 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 अंकुर असे उगवलेत. अजून अवकाश आहे पण उगवलेत, बऱ्याच ठिकाणी उगवलेत. असं वाटलं, असं रस्त्याने जातो ना असं वाटतं की हलकासा असा ग्रीन कलर असा हातात घेऊन फुंकर मारलं तर धुरळा कसा उडतो तसं अगदी रस्त्याच्या चहू बाजूला झालेलं आहे. लगातार पाऊस आहे, 1 दिवसाआड 2 दिवसाआड पाऊसच पाऊस. पण आहे का, वाटतं का काही रानं ओल्ली आहेत का, लगेच सुकून जातात. पातळीच पाण्याची कमी आहे, तर उष्णता भरपूर आहे, एवढं पाणी कमी झालेलं आहे. आता दिवाबत्तीची वेळ झालेली आहे, दिवाबत्ती वगैरे करायची आपल्याला, संध्याकाळची पूजा आवरायची. तुला भूक लागली का रे ब्रुनो, भूक लागली तुला? बस ना एका जागी, बस एका जागी बस, खाली बस, खाली बस, बस. त्या कोपऱ्यात नको तिथं बसत जाऊ, त्या विटा लिपलेल्या नाही आहेत. अशा अडचण बघून बसतो नुसतं, एवढी जागा सोडून असा का बसतो, एवढी जागा. कसा वाघ जांभळ्यात येतोय. हळूहळू सावकाश सावकाश काळोख व्हायला लागलेला आहे. आज बाहेरच्या लाईटी दिसतात दुसरीकडच्या. मला तर संध्याकाळच बरी वाटते, दुपार नकोच वाटते. 8 वाजल्याच्या नंतर बघायचं बापरे. बा आता उन्हाळा आहे, शेतामध्ये कोणाची काय एवढी कामं नसतात, बऱ्यापैकी महिलांना आराम. कारण का उन्हाळा काम आराम नसतोच, उन्हाळा काम असतंच. काय महिलांना 12 महिने काम असतं इकडे. बापरे, भयानक कष्ट करतात ते. तर उन्हाळ्यामध्ये हे कामं असतात, थोडेफार कमी असतं कामाला, असं पण जरा विसावाच असतो, एवढं नसतं घाई वगैरे. तर त्याच्यामध्ये ह्या ऊन कडाक्याचा काय नियम आहे. आणि पावसाळ्यामध्ये सगळीकडे थंड थंड छान छान असतं, एकदम असं रिमझिम पाऊस पडत असतो. तर छान काहीतरी गरमागरम खावं बसावं वाटतं. हे शेतातले कामाचा राडाच, एकदमच सगळ्यांची कामं. चला खुरपायला, सगळ्याच्या खुरपाणी एकदाच, मुग काढायला एकदाच, सगळ्याच्या मशनी येतात एकदाच, खळी सगळ्यांची एकदाच. सगळा असताना धावपळ सगळी एकदाच होते. ज्वारीची पेरणी, परत ज्वारीची खुरपणी चालूच, ज्वारी काढायला आलीच सगळ्याची. आणि तेव्हा काय आराम करता आणि तेव्हा काय करता, ही कामं असतात. वातावरण छान असतं तेव्हा, हे कामाचा लोड असतो. पण आपण सगळ्यांना हे एन्जॉय करायचं. नमस्कार, जेवण झालं आमचं. आता नगर जिल्ह्यामध्ये चक्रीवादळ वगैरे सांगितलं आहे. किती दिवस सांगितलं? नगर जिल्हा, बीड, नाशिक, मराठवाडा आणि उष्णता 2 दिवस आहे. 2 दिवस सांगितलेले आहे. उष्णताही भरपूर आहे आणि खरंच उष्णता दुपारी भरपूर होती. अशा प्रकारे आजचा दिवस गेला. तर मित्रांनो, आता मी रजा घेते. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या सर्वांनी.